तो गाइस ये हूँ मैं, ये है स्टेडियम और यहाँ हम कुश्ती देखने वाले हैं। ये तर मग चला तुम्हाला आता मेन ठिकाण दाखवतो. इथे मध्ये 3 मॅट लावलेत आणि साईडला मातीचे मैदान तयार केलेत. म्हणजे वेगवेगळ्या वजन गटानुसार कुस्ती तयार म्हणजे वेगवेगळ्या वजन गटानुसार पैलवान कुस्ती खेळतात वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे वेगवेगळ्या वजन गटानुसार हे मॅट वापरले जातात, वेगवेगळे मैदान वापरले जातात. ह्याची व्यवस्थित माहिती आपण एखाद्या रेफरीकडून घेऊया. थांबा. मातीचं जे 97 चालू असेल 97 तर हे 5 नंबर मॅटवर 97 असेल आणि 70 किलोचा 1 नंबर मॅट मातीच्या आखाड्यात असेल. नंतर ह्यामधल्या ज्या 3 मॅट आहेत त्याच्यावरती एकावरती 61 किलोचा असेल, आता कदाचित 74चा असेल किंवा 96चा असेल. म्हणजे वेगवेगळ्या गटाचे वेगवेगळ्या वजन गटाचे वेगवेगळ्या मॅटवरती आणि मातीचे पण तसेच असते. अच्छा, मातीचे पण ते तसेच असतात. तर हे असं दिसतंय, ह्या गोलामध्ये कुस्ती लढली जाते. ह्या साईडला ब्ल्यू टीमचा कोच असतो, ह्या साईडला रेड टीमचा कोच आहे आणि मध्ये इथे रेफरी बसलेले असतात आणि दुसऱ्या साईडला पण इथे रेफरी असतात. दोन्ही साईडने ते कुस्ती जज करत असतात आणि सोबत इथे एक स्क्रीन आहे जिथे आपल्याला सगळे पॉईंट्स दिसतात. साईडला ऑडियन्स बसलेला आहे आणि इथेच मागे मातीचं मैदान केलं. इथे पण सेम ब्ल्यू टीमचा कोच, रेड टीमचा कोच, इथे दोन्ही रेफरी बसलेले असतात. सेम प्रोसेस, फक्त हे मातीमध्ये आणि हे मॅटमध्ये. अशा साईडला 3 आहेत, तिकडे एक मातीचं आहे आणि मागे एक मातीचं आहे. मैदानानंतर तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. बक्षीस, थार, ट्रॅक्टर आणि जावा अशा टोटल काहीतरी 18 गाड्या आहेत. कसं आहे राडा? नाही राडा तर होणारच की. आणि जिंकणं हारणं हा काही कुस्तीचा मुद्दा नाही आहे. कुस्तीचा काय हा कुठल्याच खेळाचा मुद्दा नाही आहे. खेळ हा आपल्याला लढण्याची वृत्ती शिकवतो आणि अशा बऱ्याच गोष्टी शिकवतो. खेळाडूला जिंकण्यातून आपण काय शिकतोय, हारण्यातून आपण काय चुकतोय हे समजतं. आणि ह्या गोष्टीचा वापर करून आपण माणूस म्हणून किती डेव्हलप होतोय, आपण माणूस म्हणून किती उच्च होतोय, किती बुद्धिमान बनतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खेळ आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी तयार करतो. म्हणजे खेळ ही संधी आपल्याला तिथपर्यंत आपल्याला पोहोचायला मदत करतो. त्यामुळं खेळत राहा, मजा मारा, स्वस्थ राहा, हेल्दी राहा. मग भावांनो कसं वाटतंय? लाल पट्टी धारण केलेला सिकंदर शेख, तर निळ्या पट्टीमध्ये जालन्या मुक्कामी ज्याला महाराष्ट्र केसरी मिळवला बाला रफिक शेख. शाबास. एकेरीपणाची सुंदर पकड आणि काही सेकंदातच 2 गुणांची वसुली. आक्रमकता धारण केली आहे पहिल्यापासूनच बाला रफिक शेखना. आपल्या प्रचंड ताकदीचा, वजनाचा, उंचीचा पुरेपूर फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. ताबा मिळवत सिकंदर शेखने 2 गुणांची वसुली. पाठोपाठ भारंदा डाव मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी. त्याच ठिकाणी धोकादायक स्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराज की बजरंग बली की.
हो भाई, काय थरारक अनुभव होता, एक नंबर. पहिल्यांदा कधीच कुस्ती बघितली नव्हती आणि आता डायरेक्ट बघितली महाराष्ट्र केसरी, आणि त्यात त्या सिकंदर शेखनी काय कडक कुस्ती केली आहे राव, एक नंबर कुस्ती केली आहे. पण हा आता खरी जास्त मजा उद्या येणार आहे फायनलला, कारण उद्या जास्त ताकदीची, जास्त धष्टपुष्टीचे पैलवान असणार आहेत. माऊली जमदाडे, राक्षस, सिकंदर, असं बरंच काय 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 असणार आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता तर एक भेटूया आपण फायनलला. फायनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ज्या क्षणाची आपण आता तरी वाट बघतोय तो क्षण आपण थोड्या वेळात अनुभवणार आहोतच. फायनलसाठी माती विभागातून शेख वर्सेस गायकवाड आणि गादी विभागामध्ये राक्षस वर्सेस जहागीर अशी लढत होणार आहे. आणि ह्या दोन विभागातून जो कोणी जिंकेल त्या दोघांची फायनलसाठी मॅटवरती लढत होणार आहे. आणि ह्याचा विजेता ठरणार आहे ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी. त्यामुळे खूप एक्साइटेड आहे, कोण होणार आहे, काय होणार आहे, कसं काय होणार आहे, खूप 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 एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट जाऊयात आणि बघूयात काय काय तयारी चालली, कसं कसं चाललंय. चलो. आदित्य दांडेकर ठाणे शहर लाल कास्टूम, ऋषिकेश बॉम्बे लातूर निळा कास्टूम. पहिलं कसं व्हायचं, अधिवेशन आलं का हा होईल महाराष्ट्र केसरी, तो होईल महाराष्ट्र केसरी, अशी चर्चा चालायची. कारण प्रबळ दावेदार मानले जायचे. पण अलीकडे तसं पाहायला मिळत नाही. अचानक एखादा पैलवान तुफान अशा जोड तोडत जातो, कुणाच्या मनी देणे नसतानाही अगदी ऐतिहासिक कामगिरी करतो. 5 वाजता फायनल होणार आहे, आता 3 वाजलेत. इतकं कडाक्याचं ऊन आहे आणि तरी पण पुणेकर आलेत इतक्या उत्साहाने बघायला त्यांच्या झोपायच्या वेळेत. म्हणजे विचार करा ना किती एक्साइटमेंटचं वातावरण असेल इथे. नाही, तयारी तर इंटरनॅशनल प्रमाणे चालते आपली. काही याच्यातनं काही की केसरी झाला की दुसऱ्या वर्षी केसरी होतोच की. पण आमचं सर्व इंटरनॅशनल ऑलिम्पिकचे दर्जाचं आपल्याला पैलवान काढवायचे. महाराष्ट्राला एक ऑलिम्पिकचं तर ह्यांच्यात आपल्याला काहीतरी आहे दिसतंय की ऑलिम्पिक काढवायचे. आता महाराष्ट्र केसरी आज संध्याकाळी झाला की गेलाच घरी ना, त्याचं काही एवढं हे नाही. पण मेन महत्त्वाचा पॉईंट आहे, माझे तिन्ही फायनलला आले तर म्हणजे एक आहे दुसरा मातीवरनं उतरणं त्याचे सेशन खेळणार आहे आणि दोघंही मॅटवरनं फायनलला आलेले. तर त्याच्यातून जो जिंकत ते पुढं खेळत, ह्याच्यातनं जो जिंकत ते पुढे खेळत आणि जो कुणाच्या नशिबात असेल तकदीरात असेल ती कथा त्याच्या खांद्यावर आजमान होईल. आम्ही तर सगळ्यालाच परमेश्वराने आम्ही सगळ्यालाच प्रयत्न केले होता. तिन्ही पैलवानासाठी आमच्या बजरंग भरीला साखळच घातलेलं आहे. तिन्हीपैकी कुणाला तरी एकालाच मिळणार आहे मग कथा त्याच्या नशिबात असेल त्याला मिळणार. कशा प्रकारे तयारी सुरू होती आणि आता मैत्रीमध्ये कुस्ती पाहायला मिळणार आहे, कशी तयारी? वर्षभर चांगली प्रॅक्टिस करून घेतली. आमचे गुरुवारी काकासाहेब पवार असले, सर्वच मंडळी असले, म्हणजे रात्रंदिवस ते पण आमच्यासाठी आमच्यासोबत पळताय उठताय म्हणजे. आणि महाराष्ट्र केसरीची म्हटलं तसं गुरुवार यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय लेवलची प्रॅक्टिस आमच्याकडून म्हणजे लेवलची चालू असते. त्यामुळं महाराष्ट्र केसरीचं वेगळं टार्गेट नसतं. त्या प्रॅक्टिसवरती आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा चांगल्या पद्धतीने लढतो आणि तसंच आम्हाला आमच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला रिझल्ट पण भेटतो. दरवर्षी आमचे फायनलपर्यंत 2-4 पैलवान असतातच. नक्कीच आता यावर्षी दोस्तीमध्ये कुस्ती होणार आहे, कशी तयारी केली आहे, कशी लढत बघायला मिळाली? तयारी तर खूप केली आहे, आता अभ्यास पण खूप केला. पण आता कुस्ती काय तयारी तर वर्षभर केलेली आहे, चांगली वस्त्रांनी पण तयारी करून घेतलेली. तीनही मल्ल तुमचे 2 मल्ल तर एकमेकांच्या विरोधात गादीवरती खेळणार आहेत. कुणीही जिंकला तरी विजेतेपद तुमच्याकडेच आहे, कसं वाटतं? आनंद वाटतोय. कोणताही जिंकला तरी आपणाला आनंदच आहे. सगळ्याला माझेच लेकर असले का ते मला काही दुसऱ्याच नाही. ते मग दोघालाही सांगितलेलंच आहे, कोणीही जिंकू हारू भावासारखं राहायचं. तालमीत गेलं तरी कोणाशी हे नाही की मी हारलोय मी जिंकलोय, असं काही नाही. आमच्यात एकत्र राहतात, एकत्र खातात, एकत्र बसतात, उठतात, सर्व एकत्रपणाने आहे. आणि महाराष्ट्र केसरीचा गदा परमेश्वराने दिला तर आम्ही रेजमान होऊ. आपण आता एक काम करूयात, हे लोकांमध्ये फिरूयात आणि त्यांना विचारूयात की त्यांना महाराष्ट्र केसरी म्हणून कोणाला बघायचं आहे किंवा त्यांना काय वाटतं की कोण ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी नक्की बनणार आहे. चलो, तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेचं महाराष्ट्र केसरी कोण बनेल? सिकंदर. सिकंदर? सिकंदर शेख. सिकंदर शेखच महाराष्ट्र केसरी होईल. आम्ही त्याला सपोर्ट करायला नाशिकवरून इकडे आलो. सिकंदर शेख, सगळे सिकंदर शेख. सिकंदर शेख होतील. सिकंदर शेख. सिकंदर शेख त्याला का रोखू शकत नाही कोणी. तो एक तर हे आता जे आहेत आता त्याची आणि कुस्ती जर आता शिवराज राक्षे ना त्याला जर सदगिरीने हरवला तरच कुस्ती फायनलला जोरात होणार. कोणाची? शिवराज राक्षे. नाही सदगीर आणि सिकंदर शेख ही कुस्ती जोरात होणार. मग त्याच्यात सिकंदर किंवा सदगीर ही जिंकतील ना, जिंकन का नाही ह्याची कुणीच हमी देऊ शकत नाही.
सिकंदर शेख वर्सेस महेंद्र गायकवाडची जशी मॅच अनाऊन्स केली की सगळे कार्यकर्ते बघायला लागले पळत पळत आखाड नंबर 5ला. चला आपलं पण गेलं पाहिजे, आता आपल्याला परत मागायला लागेल. चलो. चला पहिल्यांदा लवकर या आखाड्यामध्ये. खाली बसा, खाली बसून विनंती आपल्याला हात जोडून विनंती. कुस्ती सुरू झाल्यानंतर फक्त तिने मुंडसर आपला माहिती चालू आहे. संघाचे अध्यक्ष प्रेम भूषण सिंग साहेबांच्या हस्ते, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंहाची लढत जिंकप स्पर्धेमध्ये देशाचं नेतृत्व केलेला महेंद्र गायकवाड लाल पट्टीमध्ये दोघं एक बाजूला बसले झाले. 2022-23 कोण होणार महाराष्ट्र केसरी? प्रभाळ कुठं उभं राहू नका. सब लोगों को खुशी दिखनी चाहिए, कोई खड़ा मत रहे. अतिशय तुल्यबळ एक आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतोय, तर दुसरा लाल मातीमध्ये हरियाणा, पंजाब, दिल्ली अशा राज्यामध्ये जाऊन धुमाकूळ घालतोय. गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख. स्कोरबोर्ड 0-0 आहे. सरपंचांचा दोन्ही पैलवानांना सूचना, कुस्ती करा, गुण मिळवा. आणि निळी पट्टी धारण केलेल्या सिकंदर शेख यांना वॉर्निंग दिली जाते, पॅसिव्हिटी. पहिल्यांदा कुस्ती करा, आक्रमकता धारण करा, गुण मिळवा. सरपंच म्हणून काम पाहत आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती मंच मारुती सातव, प्रमुख आहेत बाबा शिरगावकर आणि साहेब पंताच्या भूमिकेत जितेंद्र कंस साहेब. सिकंदर शेखने त्याचा बचाव केला आणि पुन्हा एकदा नियमबद्ध धारण केले. सिकंदर शेखला निष्क्रियता. 30 सेकंद करो किंवा मरो. 30 सेकंदाच्या गुण अर्जित केला नाही तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण बहाल केला जाईल. अतिशय सुंदर कुस्ती. फक्त बचाव करील अशी निवड फक्त बचाव. आक्रमक झालाय सिकंदर महेंद्राच्या खात्यामध्ये 1 गुण जमा. याला म्हणतात कुस्ती डाव प्रतिलावाची उदाहरण. 3 मिनिटाच्या पहिल्या फेरीमध्ये दोघे आक्रमक एकमेकावर डाव प्रतिलाव करण्याचा प्रयत्न. आता सरपंचाने महेंद्र गायकवाडला वॉर्निंग दिली आहे, पैलवान कुस्ती करा, गुण अर्जित करा. खचाखच भरलेलं मैदान.
प्रेक्षकांच्या उत्साहाला आलेलं उदाहरण आणि आक्रमक असे दोन्ही पैलवान. गुणफलक लाल 1 निळा 0. सरपंच सांगतायत बोट पकडू नका, डाव करा पैलवान. आंतरराष्ट्रीय नियमानं बांधलेली कुस्ती आहे. आक्रमकता धारण करा, डाव करा. 1-0. गादी आघाडीचे दोन्ही पैलवान ताबडतोब तयारी करून चला. आणि सिकंदर शेखनं 2 गुण अर्जित केले. कुस्तीचा गुणफलक बदलला 1-2. पहिल्या फेरीचे अखेरचे 8 सेकंद. तुल्यबळ लढत चालू आहे. 2022-23 महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरण्यासाठी फक्त दोन जण फक्त दोन फक्त दोन से ज्यादा मत आई. 30 सेकंदाची विश्रांती. कुस्तीचा गुणफलक लाल 1 निळा 2. आक्रमक कुस्ती चालू आहे. हर्षवर्धन सदगी लाल कॉस्ट्यूम मध्ये तयारी करून ताबडतोब चला. शिवराज राक्षे आपण निळ्या कॉस्ट्यूम मध्ये यायचं आहे. कुस्ती संपल्याबरोबर लगेच मॅटवर कुस्ती चालू होणार पलीकडे. चला बोला. 30 सेकंदाची विश्रांती समाप्त. प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चाललेली आहे. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. 1-2 गुणफलक. परंतु कोणालाच गुण नाही आणि रेड झोनच्या बाहेर महेंद्राचा पाय गेल्यामुळं सिकंदर शेखला सरपंचानं 1 गुण दिलेला आहे. कुस्तीचा गुणफलक लाल 1 निळा 3. हर्षवर्धन सदगीर शिवराज राक्षे ताबडतोब तयारी करून चला. प्रयत्न परंतु धुडकावून लावलाय सिकंदर शेखनं. अतिशय चपळ कुस्ती चालू आहे. डाव प्रतिडाव दोघांकडनं करतायत आणि लाल पट्टी धारण केलेल्या महेंद्राला ऍक्टिव्हिटी पिरियड पहिल्या फेरीमध्ये सिकंदरला देण्यात आला होता. आता दुसऱ्या फेरीमध्ये महेंद्राला. या 30 सेकंदात गुण मिळवायचा आहे पहिलवान. अन्यथा प्रतिस्पर्ध्याला एक गुण बहाल केला जातो. अतिशय सुंदर कुस्ती. शाबास. प्रेक्षकांमधून प्रोत्साहन दिले जाते दोन्ही कुस्तीगीरांना. बोल बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. चार गुणांची वसुली. बाहेरची टांग. आपल्या उंचापुऱ्या देश तिचा फायदा आणि 4 गुणांची वसुली. बाहेरची टांग. सिकंदर शेखच्या मार्गदर्शकाकडनं चॅलेंज आहे. अंकुश नाना बलकाडे, नवनाथ धमाळ चॅलेंज झालंय. कुस्तीचा निर्णय पाहतील आणि आपला निर्णय जाहीर करतील.
बसली का बाहेर हे पहा व्हिडिओ रिप्ले पाहून झालेला आहे. कुस्तीचा गुणफलक लास्ट ऍक्शन रेड 4 ब्ल्यू 1. वर आल्याचा निळ्या कुस्तीगीराला 1 पॉइंट. रिव्हर्स आहे. 4 बेटा जुरीने निर्णय दिया चल. ऍक्शन आतून झालेली आहे. लँडिंग बाहेर आहे. 4 अरे जुरी का निर्णय आ गया चल. 4 पॉइंट खड्या स्थितीतून डेंजर आणि पाठोपाठ सिकंदर वर आला 1 पॉइंट. 4-1. कुस्ती सुरू करा. गुणफलक 5-4. अद्याप कुस्तीचं 1 मिनिट 56 सेकंद बाकी आहे. गुंड सर चॅलेंज सक्सेस झालेलं आहे. चॅलेंज माघारी द्या. दिलंय. हे पहा चॅलेंज 4 गुण नाहीत म्हणून टाकलेलं होतं. कुस्तीचा निर्णय 4-1 झालाय. चॅलेंज परत कुस्ती मध्यावर चालू. एक मिनिट 51 सेकंद बाकी आहे. वादळापूर्वीची शांतता. मी सिकंदर आहे म्हणतोय, तो म्हणतोय मी महेंद्र आहे. शिट्ट्या घालू नका. शिट्ट्या घालायचा पण हा नव. अखेरचा 1 मिनिट. वेळ कोणासाठी थांबत नाही. कुस्तीचा गुणफलक 5-4.
भाई महेंद्रने काय खतरनाक कुस्ती केली आहे राव, एक नंबर कुस्ती केली आहे. आता ह्या विभागातून महेंद्र गायकवाड हा पुढे गेलेला आहे. आता दुसरी कुस्ती लगेच साईडला सुरू होती आणि असली अफाट गर्दी झाली आहे. पण बघूयात, मी प्रयत्न करतो, पुढे यायचा प्रयत्न करतो. चलो बघूयात लवकर. जिल्ह्याचा लढवय्या मल्ल शिवराज राक्षे, काटेकी टक्कर, महाराष्ट्र केसरी किताबाचं लक्ष. जाऊ दे, तर आपल्याला आता आत काय जागा भेटणार नाहीये, बाहेरच कुठेतरी बघावं लागणार आहे. अयो कसली बेकार ती गर्दी. आता गर्दीतून बाहेर आलोय आणि दोन्ही विभागाचे मॅच झालेले आहेत. माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि गादी विभागातून शिवराज राक्षे हे दोघं विजेते ठरलेले आहेत आणि त्या दोघांमध्ये फायनल चांदीसाठी कुस्ती होणार आहे. मला पटकन गेलं पाहिजे, नाही तर परत मला जागा भेटणार नाही आहे. हे तुमच्यासोबत टाईमपास करण्यापेक्षा मी आपला पळतो. सगळे उठा. अगदी तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकमेकासमोर उभे टाकले. सन 2022-23 महाराष्ट्र केसरी किताब एकच लक्ष, तुल्यबळ लढत. तोंड बंद ठेवा, डोळे कान उघडे ठेवा. अतिशय तुल्यबळ लढत, उंची, वजन, ताकद, समसमान संधी, एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव, राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पदक मिळवलेला शिवराज राक्षे आणि निळ्या कॉस्ट्यूममध्ये लढतोय महेंद्र गायकवाड. एकमेकाची ताकद आजमावण्यात दुहेरी पटाला घुसला होता शिवराज राक्षे, तो हणून लावलेला आहे महेंद्र गायकवाडनं. आंबलेसर सरपंच म्हणणार पॅसिव्हिटी, मजबूत देहेस तिचे दोन्ही पैलवान. आता नया कॉस्ट्यूम धारण केल्या महेंद्रला सूचना करतायत सरपंच, कुस्ती करा, डाव प्रतिडाव करा, गुण मिळवा. उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांची इच्छा आहे एक प्रेक्षणीय लढत, एकेरीपणाची पकड. परंतु पुन्हा एकदा त्यातनं बचाव केला, मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न, तोही यशस्वी. ओ भाई कसली खतरनाक गर्दी होती. पण अशा गर्दीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपला नवीन महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेसारखी कमाल केली पाहिजे. नाही म्हणजे बाकीच्या पैलवानांनी पण कमाल केलीच की, पण शिवराज राक्षेंची शेवटची खेळी केली ती अशी खुंकार होती ना. म्हणजे भाऊनी वाट बघितली आणि जसा मौका भेटला तसा चौका मारला. आईला हे कुस्तीचा विचार करून मग असं एनर्जेटिक वाटते. नाहीतर मग अशी उभं राऊंड माझी असली पाठ दुखत होती, आत्ता पण दुखती आहे. तर मग घरी जातो, ही माझी बडबड थांबवतो, जरा आराम करतो, कारण उद्यापासून आयुष्याची परत नवीन कुस्ती आहेच की. त्याच्यामुळे भेटूयात नवीन आखाड्यात, नवीन डावासकट. तोपर्यंत बाय बाय.